मुकाबला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सनातनी लोकांनी जे केलेला जो उद्रेक आहे त्या उद्रेकाचा सकळ मराठा समाज तालुका वडवणीच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. आपल्या तालुक्याचा वडवणी तालुक्यामधला मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा मराठा समाज आणि हिंदू समाज या ठिकाणचा 12 बलुतेदार समाजाला मानणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. मराठा समाज आणि मुस्लिम समाजामध्ये खूप मोठा समन्वय या ठिकाणी आहे. माझं असं मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जे लोक मानतात, जे शिवभक्त आहेत, ती अशी घटना करू शकत नाहीत. हा राजकीय द्वेषापोटी केलेला हा भ्याड हल्ला आहे. या घटनेचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाज किंवा हिंदू मुस्लिम आज जो डॉक्टर बाबासाहेबाच्या संविधानाला मानून संविधानाच्या आधारावर सर्व बहुजन समाज एकत्र नांदतोय, हे कुणाच्या तरी पोटात दुखतंय. म्हणून हे जातीमध्ये विष पेरण्याचं काम जे काही लोक करतात ते हाणून पाडण्याचं काम मराठा आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी नक्कीच करत आहेत. काय आव्हान वडवणी तालुक्यातील मुस्लिम बांधवांना मी एवढंच आवाहन करेन की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत. आपण आपला कायद्यावर विश्वास आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलेला असेल त्यांना नक्कीच या ठिकाणी शिक्षा होईल अशी आपण आशा बाळगू आणि मराठा मुस्लिम असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी कुठलीही घटना या दोन्ही समाजाकडून होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू. विशाळ गडावरील प्रकरणाबद्दल काय? विशाल गडावर जे झालेलं जे प्रकरण जे घडलेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि जे कोणी समजा ह्याच्यामागे जे सूत्रधार असतील ह्याची एस आय टी मार्फत यांची गृह चौकशी करून यासाठी चौकशी करण्यात यावी आणि भीमा कोरेगाव असेल, मराठा आंदोलनातील जे जाळपोळ असेल आणि जे मस्जिद प्रकरण आहे हे आम्हाला तर असं वाटतं की समजा ह्या प्रकरणामागं एकच एक छुपा हात आहे. ह्याचं शासनाने गृह विभागामार्फत एक एस आय टी मार्फत चौकशी करून जे दोषी असतील त्याला समोर आणलं पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शासन केलं पाहिजे. आता आगामी काय भूमिका असणार आहे? आगामी निवडणूक आम्ही आता समजा धरणे आंदोलन केलेलं आहे. त्याच्यात आम्हाला मराठा समाज असेल, आंबेडकर चळवळीतील लोक असतील, ओबीसी समाजाचे लोक असतील, ह्या कुठल्याही समाजाला हे जी झालेली घटना हे अभिप्रेत नाही. ह्याच्यामुळं आम्ही जे समजा जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गानं आम्ही सर्व समाजाला घेऊन सर्व लोकांना घेऊन लोकशाही मार्गाने आमची मागणी चालू राहील. बोलतो विशाळ गडावरील प्रकरणाबद्दल आपण काय? विशाल गडावर झालेला प्रकार हे मुस्लिम समाजासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. कारण जे घटना घडली तिथं ते मुस्लिम समाजाच्या हृदयाला फाडून जे तर निघणारी जे तर घटना घडलेली आहे. मी वडवणी तालुक्याच्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आज ह्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मी शासनाला जे तर सांगू इच्छितो की जे कोणी समजा हे गुन्हेगार असतील ते बाहेरचे असतील प्रॉपरचे असतील, जे कोणी गुन्हेगार असतील, लहान असतील मोठे असतील, पदावर असतील पदावर नसतील, जे कोणी अट्टल गुन्हेगार हे ह्यांचा शोध लावणे आणि ह्यांच्यावर कठोर कारवाई करून जे तर ह्यांना कठोर जे तर शासन द्यावा ही माझी जे तर शासनाला विनंती आहे. जर समजा शासनाने जे तर ह्या गोष्टीचं जे तर गांभीर्याने नाही घेतली गोष्ट तर आम्ही जे तर पुढची दिशा जे तर तय करणार आहे आणि लवकरच त्याची जे तर भूमिका घेणार आहे.